आता इकडं सिया विहानचं काय चालू आहे बघा. इकडं आराध्या अनुष्का आल्यात तर खेळत बसल्यात. अनुष्का कितवीला गेली का? 6वीला. अरे मोठी झाली की अनुष्का. आणि बघा इकडे यांचं काय चालू आहे, किचन सीट खेळत बसलेत बघा. आणि इकडे पप्पांचं चालू आहे मोबाईल बघायचं. सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. गाईज आता तुम्ही बघितलं सिया विहानचं काय चालू आहे. सकाळी मम्मीच्या इकडे चालू आहे आराम. सकाळपासून कामं, सकाळी 6 वाजल्यापासून तिची कामं चालू होत्यात. त्यामुळे आत्ता तिला बघा, आत्ता वाजलं तुम्हाला दाखवतो किती. आत्ता टेकले बघा, दाखवतो तुम्हाला घड्याळ बघा. 11:15 वाजल्यात गाईज. आत्ता थोडासा आराम चालू आहे तिचा. हां, सकाळी 6 पासून चालू होते रुटीन. आता 12 वाजलेत बघा, बरोबर 6 तास काम. आता तिकडे बघा त्यांनी खेळत बसलेत बाहेर. मम्मी इकडं आता आराम चालू आहे. सगळं रुटीन तिचं पहिलं सकाळचं झालं आणि आत्ता येऊन पाठ टेकलं. आणि दिदी चालू आहे स्वयंपाक करायचं. आज काय बनवणार आहे ते दिदी दाखवतो तुम्हाला. इकडं आता चालू आहे दिदीचं, काय सांगतो तुम्हाला. पुलाव बनणार ना दिदी आज, व्हेज पुलावची तयारी झाला, दाखवतो तुम्हाला बॅक. बघा मस्त वेगळी दिदीच्या हातचा पुलाव मला लय आवडतो सगळ्यांना. तर आता सकाळी व्हेज पुलाव बनणार आहे बघा. गाईज पुलाव तयार व्हायला अजून वेळ आहे. त्याआधी म्हटलं गुलाबजामुन खाऊया बघा. तर चला या गाईज गुलाबजामुन खायला. हा आज काय माहिती का, माझा वाढदिवस आहे त्यामुळे गुलाबजामुन असं आपलं खाऊ वाटलं म्हणून आणलंय. तर हे बघा इथं सगळ्यांना काढले आणि आम्ही चाललो आता. चला या खायला. हे बघा गुलाबजामुन. आता सगळेजण खेळत होते, त्यांना पण पहिला देऊया म्हटलं गुलाबजामुन. हा हे बघा सिया, एक विहानला द्या. छान आहे का विहान? काय म्हणते, छान आहे विहान? यम्मी यम्मी. हळूहळू खावा. इकडं अजय अनन्याला पण दिलेलं आहे गुलाबजामुन. कसा आहे, चांगला आहे? बघण्यात एक नंबर टेस्ट भारी असणार. आता इकडे दिदीला पण दिलेला आहे गुलाबजामुन. पप्पांना पण दिलेला आहे गुलाबजामुन. आणि मी पण बघा गुलाबजामुन घेतलेला आहे. काय चालू आहे तुझा? हा काय करताय बघा काय, जे हळू चालत आला खेळता आणि इथं जेवायला वाढत चालू आहे. तर लोणचं वाटलेलं मागून घेतलंय बघा. लोणचं चाटत बसलाय बघा. कसं चालू आहे बघा. छान आहे का मला गाईज? बघा जसं की आम्ही व्हिडिओ केला होता ना कुकरचा, की लवकर तो काय म्हणतात त्याला, वाफच सोडत नाही. त्यामुळे आता सगळेजण वाट बघत बसले. आम्ही गेले जरा चालले आता हळूहळू. आता जेवायला या गाय. सगळे जर तयार झाले पण कुकर काय ओपन होत नव्हता. आता झालंय. आता जेवायला या तुम्ही पण सगळे. इकडं मस्त मम्मी आणि अजय बसलेले आहेत. पुलाव बघा, पुलाव किती छान झालेला आहे. आणि हे काय, हे लसूणची चटणी आणि लोणचं, लिंबूचं लोणचं, लिंबूचं गोड लोणचं. हा आणि चटणी ही घरात केलेलं आहे. लिंबूचं लोणचं ही घरात केलेलं लिंबूचं लोणचं आहे. आणि ही आता विकत आणलेली आहे लसूणची चटणी. तिकडे बघा शेजारी आमच्या झाड मोठं पेरूचं होतं आणि वारं वादळ एवढं चालू झालं काय, पपईचं झाड वाचले पण हे पेरूचं झाड बघा मुळापासून उपटून खाली पडले. एवढं मोठं वारं होतं. आणि बाहेर तुम्हाला दाखवतो काय चालू आहे आता. हे बघा सगळं वारं वादळ चालू होतं. सगळं कुंड्या पडलेल्या आहे. झाडं सगळी वाकलेली बघा. हे इथं आता काल कटिंग केले त्यामुळे इथली झाडं काय झाली नाही. पाणी बघू शकता किती झालं. पण ते झाड तर पूर्ण ते पत्राला घासून सोलून निघले, भिंतीला घासून. आणि इथं चपला त्यांनी सगळ्या होत्या, सगळ्या उडून गेल्या बघा. पोतं वगैरे पडले. एवढं वादळ वारं सुटलं होतं. हे आंब्याचं झाडं लास्ट टाइम तुटलं होतं. आणि पाणी बघा किती साठलं बघा. 10 मिनटं फक्त पाऊस पडला. 10 मिनटं होता ना आधी. तार बिरी तुटून सगळे वर खाली आले. हे आता ह्याला इकडं साईडला बांधून ठेवतो आजी तारला. बघू शकता इकडं पाणी बघा किती साठलं. अरे बापरे, इकडं पाणी किती साठलं. आणि त्या तिकडे साईडला प्लॉटमध्ये पण भरपूर पाणी साठलं. तर काय आता तुम्हाला असं की तोंड काय दिसत नाही, नुसती मेणबत्ती दिसते, ताट दिसते. तर इथं वारं आलतं आणि पाऊस एवढा पडला, डाम पडल्यामुळे लाईटा सगळ्या हे गुल झालेल्या. तर म्हणलं आता मेणबत्तीनं कॅन्डल लाईट
डिनर करूया. तर या जेवायला आता ही लाईट लावली बघा. गाईज एवढं तुम्हाला सांगतो, वारं वादळ एवढं चालू होतं, झाडं उपसून निघल्यात. पेरूचं एवढं मोठं झाड होतं शेजारी, ते तुम्हाला मी बघितलं असतील ब्लॉग मध्ये. तर एवढं मोठं झाड आहे, एवढं पेरूने भरलेलं झाड आहे. 2 झाडं तशी एकाच प्लॉट मध्ये तुटून पडलेले आहेत, उपसून म्हणजे. त्या झाडाने एवढा आनंद दिलाय की सगळेजण त्याचं पेरू खात होते. पूर्ण गल्लीत खात होते. जाऊन काढून. हा, आणि तसं आता इकडं सोसायटीमध्ये एक रोड आहे, तर तिकडं कसं तिकडं सोसायटीमध्ये एक रस्ता आहे, तिथं डाम पूर्ण पडलाय, त्यामुळे लाईट गेलेली आहे. आता मे बी सकाळीच काम होणार लाईटला, त्यामुळे आजची रात्र आम्हाला मच्छरांचा बर्थडे, हा, त्यांच्यासाठी स्पेशल पार्टी असणार. त्यामुळे आता आम्ही त्यांच्यासाठी जेवण तयार करायला लागलो. तर गाईज आता या जेवायला आम्ही सगळेजण जेवायला बसलोय मस्तपैकी. बघा इथं बघा मच्छरचा ढीग बघा कसा आहे. हे बघा, हे असं रात्री ना जरा पण झोपू देत नाही. ते बघा, ही सगळ्या छोटी 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 मच्छरचे पिल्ले असतात. आणि कसं रात्रीचं ही सगळं, आणि डबल आम्हाला व्यायाम लागले, काम लागले. तसं तर काम सगळ्याला लागतंय रात्रीचं, मच्छर मारायचं. आणि ही मच्छर मारल्याशिवाय अजय उद्या इथलं एवढं प्लास्टिक आहे ना काढा बॉर्डर सकाळी. हा, मी सांगितलंय. हे बघा आता ही दिसतंय का बघा, ही असं आपल्याला भिंतीवर असा कचरा झालेला दिसून येत नसतोय, पण झाडायला लागले का नाही असा ढीगच्या ढीग निघतोय बघा. आणि ही जी हे आहे ना बघा, हे असं सगळा ढीग मोकळा करायचा म्हणलं ना, तर आता उद्या सकाळी आम्ही सगळं, हा उद्या सकाळी अजय करूया आपण. हा अजय उद्या सकाळी करूया. सिया फोन दे की आता बसल्या बघा, मला फोन देत नाही बघा. जरासं म्हणलं जरा बातम्या बघाव तर मला देत नाही फोन. आणि अजयचं चाललाय आराम. हा उद्या लवकर उठूया ना, आपली साफसफाई करून घेऊया. कारण की शेतात ना आल्यामुळं आम्हाला जरा कंटाळा आलता, तर केला नव्हता. तर म्हणलं आता चला उद्या लावू कामाला.